नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे कोहळ्याची आणि बनवणार आहे कोहळ्याचं ज्यूस. कोहळ्यालाच इंग्लिशमध्ये ॲच गॉड म्हणतात. तर हा ॲच गॉड ज्यूस हा खूपच आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो. हा अल्कलाइन असतो. आता 1 ग्लास कोहळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी मी एक कापून घेतलेला आहे. त्याच्यात तो चांगला सोलून घ्यायचा आणि त्याच्या बिया काढून घ्यायच्या. कोहळ्याचा मिठाई बनवण्यासाठी पण उपयोग होतो, पिठा. आणि हा कोहळा हा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असतो. कोहळ्याचा ज्यूस. तर कोहळ्याचा रस म्हणजे ज्यूस हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पोटाच्या समस्या कमी होतात, हृदय निरोगी ठेवते आणि मधुमेह व उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कोहळ्यात भरपूर फायबर असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. कोहळा पोटाच्या समस्या कमी करतो आणि पाचन क्रिया चांगली करतो. म्हणजे कोहळ्याचा ज्यूस जर आपण रोज घेतला तर आपली पाचन क्रिया मजबूत होते. आता कोहळ्याच्या बियाही काढून घेते. कोहळ्यात विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कोहळ्यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयही निरोगी राहते. कोहळा हा नैसर्गिकरित्या थंड फळ आहे. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. कोहळ्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी घेतलं तर सर्वात जास्त फायदा होतो. आता कोहळ्याचे बारीक काप करून झालेले आहेत. ते मिक्सरमध्ये पाण्याच्या बरोबर थोडं पाणी टाकायचं आणि मग ग्राइंड करून घ्यायचं. आता हे वाटून घेतलेलं, ग्राइंड करून घेतलेलं कोहळ्याचा ज्यूस गाळून घेते. थोडा जाडसरच असतो हा ज्यूस. आता ज्यूस तयार झालेला आहे. याच्याबरोबर थोडंसं ब्लॅक पेपर पावडर म्हणजे मिरी पावडर किंवा थोडंसं मीठ, लिंबू घेतलं तरी चालेल. पण मी हा ज्यूस असाच घेतलेला आहे. आणि हा खूपच उपयुक्त, फायदेशीर असा कोहळ्याचा ज्यूस आहे. हा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. तर कशी वाटली तुम्हाला मी सांगितलेली ही माहिती आणि ही कोहळ्याच्या ज्यूसची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. थँक्यू.